महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या नद्या कोणत्या? 3 मार्क पक्के करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी परीक्षेत महाराष्ट्रातील नद्या हा टॉपिक दरवर्षी विचारला जातो. आज आपण 5 मेन नद्या, उगम, लांबी आणि महत्त्वाच्या गोष्टी 5 मिनिटात शिकणार आहोत. पहिली नदी गोदावरी. हिला दक्षिण गंगा आणि वृद्ध गंगा म्हणतात. उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक. एकूण लांबी 1465 किमी, पण महाराष्ट्रात 700 किमी वाहते. प्रवरा, पूर्णा, मांजरा, वर्धा, वैनगंगा या प्रमुख उपनद्या. पैठणचं जायकवाडी धरण याच नदीवर आहे. लक्षात ठेवा, नाशिक, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यातून वाहते. दुसरी कृष्णा नदी. उगम महाबळेश्वर. लांबी 1400 किमी. महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते. कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या उपनद्या. कोयना धरण आणि अलमट्टी धरण याच नदीवर. कृष्णा कोयना प्रीती संगम कराडला होतो. लक्षात ठेवा, कर्नाटक, आंध्र प्रदेशात पण जाते. तिसरी तापी नदी. स्पेशल काय तर ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. उगम मुलताई, मध्य प्रदेश. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून जाते. पूर्णा, पांझरा, गिरणा उपनद्या हातनूर धरण जळगावला याच नदीवर आहे. ट्रिक: तापी आणि नर्मदा फक्त 2च मोठ्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. चौथी भीमा नदी. ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. उगम भीमाशंकर, पुणे जिल्हा. सोलापूरचं उजनी धरण याच नदीवर. पंढरपूरच्या विठ्ठल याच नदीच्या काठी आहे, म्हणून हिला चंद्रभागा पण म्हणतात. नीरा, सीना, माण या उपनद्या पुणे, सोलापूर जिल्ह्यातून वाहते. पाचवी वर्धा आणि वैनगंगा. या दोन्ही विदर्भाच्या मुख्य नद्या. वर्धाचा उगम सातपुड्यात, वैनगंगाचा उगम सिवनी, मध्य प्रदेश. दोन्ही मिळून प्रणहिता नदी बनते आणि पुढे गोदावरीला मिळते. गोसेखुर्द प्रकल्प वैनगंगेवर आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पाणी पुरवते. आता 3 एक्झाम ट्रिक्स. पहिली, महाराष्ट्रातील बहुतेक नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात, फक्त तापी आणि नर्मदा अरबी समुद्राला. दुसरी ट्रिक: उगम लक्षात ठेवा. गोदावरी नाशिक, कृष्णा महाबळेश्वर, तापी मुलताई, भीमा भीमाशंकर. तिसरी, सर्वात लांब नदी गोदावरी, 1465 किमी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एमपीएससी, पोलीस भरतीच्या नोट्ससाठी चॅनल फॉलो करा. जय हिंद.